लास्ट पिरियडमध्ये आपण नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हे आपण बघितले आहेत. अँड हाऊ रिप्रेझेंट रॅशनल नंबर अँड इंटिजर्स ऑन नंबर लाईन हे झालेलं आहे. सो रियल नंबर, real numbers, what is the real numbers? Rational and irrational numbers together are called real numbers. Means real number means rational numbers and irrational numbers. Rational and irrational together are called रियल नंबर्स. आता रॅशनल म्हणजे अगेन रॅशनलचे दोन पार्ट्स कोणते? एक तर फ्रॅक्शन, फ्रॅक्शन म्हणजे पी अपॉन क्यू फॉर्म. पी अपॉन क्यू फॉर्म, पी अँड क्यू आर इंटिजर्स अँड क्यू इज नॉट इक्वल टू 0. व्हॉट इज माय रॅशनल नंबर? P upon Q form, numbers in the form of P upon Q, where P and Q are integers and Q means denominator is not equal to 0 are called rational number. दूसरा पार्ट आहे रॅशनलचा इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे इंटिजर्स आणि फ्रॅक्शन या दोघां मिळून काय तयार होतो? रॅशनल नंबर. आता इंटिजरमध्ये अजून कोणते पार्ट आहे? इंटिजरमध्ये काय काय आहे? निगेटिव्ह इंटिजर. निगेटिव्ह इंटिजर्स एक 0. व्हॉट इज माय इंटिजर्स? निगेटिव्ह इंटिजर्स 0 अँड पॉझिटिव्ह इंटिजर्स. या तिघां मिळून बनतो इंटिजर. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि 0 या तिघां मिळूनचा ग्रुप म्हणजे ग्रुप ऑफ इंटिजर्स ऑर सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजर्स प्लस फ्रॅक्शन म्हणजे हे दोघां मिळून होतो रॅशनल नंबर. नाव यू कॅन राईट 0 प्लस पॉझिटिव्ह इंटिजर. पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे 1 2 3 अप टू इन्फायनाईट आणि 0 या दोघां मिळून काय तयार होतो? होल नंबर. म्हणजे याला तुम्ही होल नंबर पण तयार म्हणू शकता. हे काय झाले? होल नंबर्स. मीन्स whole numbers from 0 to infinite, whole numbers and negative integers together are called integer. Again whole numbers means 0 and natural numbers. Natural numbers हे classification. Irrational number totally different आहे. Irrational number means the decimal form is non-terminating and non-recurring, त्याला म्हणतात irrational number. So natural number are denoted by n. Natural number plus 0 together are called whole number. Whole number means w. Natural number means n. Whole numbers plus negative integer together are called I or Z. Integers plus fraction are together are called rational number. They are called Q. They are denoted by letter Q. Irrational number are denoted by Q dash. Rational plus irrational together are called real numbers and they are denoted by letter R. हे सगळं क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. काय इथनं स्टार्ट करा. नॅचरल नंबर डिनोटेड बाय n मीन्स 1 2 3 अप टू इन्फायनाईट. नॅचरल नंबर प्लस 0 टुगेदर आर कॉल्ड होल नंबर्स. दे आर डिनोटेड बाय लेटर w. होल नंबर्स प्लस निगेटिव्ह इंटिजर टुगेदर आर कॉल्ड इंटिजर्स. दे आर डिनोटेड बाय I or Z. इंटिजर्स अँड फ्रॅक्शन टुगेदर आर कॉल्ड रॅशनल नंबर. दे आर डिनोटेड बाय Q. irrational number Q dash and rational plus irrational together are called real numbers. Now last period आपण काय बघितलंय? रिप्रेझेंटेशन ऑफ integers and rational number on number line. Now today we will represent
irrational number on number line. Means how to represent irrational number. Represent irrational number. Represent irrational numbers on number line. नंबर लाईनवर इरॅशनल नंबर्स कसे दाखवायचे. इरॅशनल नंबर मीन्स √2, √3, √5 means square root of any prime number are irrational numbers. Now represent √2 on number line. Represent √2 on number line. Now how will you represent √2 on number line? लास्ट पिरियडमध्ये आपण रॅशनल नंबर कसे दाखवायचे ते झालेलं आहे आपलं. आता इरॅशनल नंबर कसे दाखवायचं. तर हाऊ विल यू रिप्रेझेंट. फर्स्ट ड्रॉ नंबर लाईन. ड्रॉ नंबर लाईन. नाउ इट इज पॉझिटिव्ह नंबर. √2 पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर लेफ्टला घ्यायचं, पॉझिटिव्ह असेल तर राईटला. मीन्स दिस इज 1, 0 to 1 1 unit. This is 2 unit. Now √2 lies between which two integers. √2 हा कोणत्या दोन इंटिजरच्या मध्ये येतो. कसं काढायचं. आता √2 √1 काय आहे. 1चा स्क्वेअर रूट 1. याच्यानंतरचा परफेक्ट स्क्वेअर आहे. √4 काय आहे 2. म्हणजे आणि √2 ह्या दोघांच्या मध्ये, या दोघांच्या मध्ये काय √2 म्हणजे √2 या दोघांच्या मध्ये येईल. म्हणजे तो कोणत्या दोन इंटिजर्सच्या मध्ये लाय होईल. 1 आणि 2 या दोन इंटिजर्सच्या मध्ये लाय होईल. सो म्हणजे या दोघांच्या मध्ये येईल. √2 कुठे येईल. 1 आणि 2च्या मध्ये. So you have to represent √2 on number line. So how will you represent? Take 1 unit on horizontal axis. Horizontal line म्हणजे ही horizontal आहे लाईन. तर याच्यावर हे 1 युनिट. हे 1 युनिट म्हणजे तुम्ही कोणतं युनिट घ्या. इंच 2 सेंटीमीटरचा 1 युनिट घेऊ शकता. आणि एवढाच डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्या. म्हणजे हे जेवढं आहे एवढं ते एवढंच हे परपेंडिक्युलर डिस्टन्स हे एवढं हे सुद्धा झालं 1 युनिट. सो नाव रिप्रेझेंट दिस पॉईंट 0 रिप्रेझेंट A, 1 represent point B and C is another point such that distance BC or length BC is equal to 1 unit. And हे distance म्हणजे काय. perpendicular distance means you have to draw perpendicular on this line such that BC is perpendicular to AB. हा ड्रॉ केला. हे 1 युनिट, हे 1 युनिट. नाउ जॉईन AC. AC जॉईन करा. AC जॉईन केला. हा ट्रायंगल कोणता झाला आता. ABC ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. आता अप्लाय पायथागोरस थेरम अप्लाय करा याच्यावर. पायथागोरस थेरम काय आहे. नाउ CB ड्रॉ लाइन L. दिस इज लाइन L. मार्क पॉइंट A 0. A represent 0. नंतर ड्रॉ CB perpendicular to AB. ड्रॉ CB perpendicular to AB. B is another point. Take AB is equal to 1 unit. Distance AB, length AB is equal to काय घेतलंय 1 unit. and या B वर परपेंडिक्युलर टाकला C पासून. सो दिस ट्रायंगल ABC is a right angle triangle. hence triangle ABC is right angle triangle. right angle ABC काय झाला राईट अँगल ट्रायंगल झाला. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरमचा अप्लाय करा तुम्ही. काय होईल. अप्लाय बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम काय AC स्क्वेअर हायपोटेन्यूज. दिस इज हायपोटेन्यूज. AC स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर मीन्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर
plus BC square, Pythagoras theorem. Now substitute value of AB and BC. AB का है, AB is equal to 1 unit 1 square, BC also 1 square, 1 square means 1, 1 plus 1 2 means AC square 2 झाला. तर AC is equal to what? Taking square root of both sides. Taking square root of both sides, AC is equal to root 2. So हे distance AC आलं root 2. नाव कंपासमध्ये हे एवढं डिस्टन्स घ्यायचं, कंपास घ्यायचा, हे डिस्टन्स घेतलं आणि हा असा आर्क असा काढायचा, इथे टच होईल तो. धिस डिस्टन्स इज रूट 2, म्हणजे हा पॉईंट काय झाला रूट 2. सो दिस पॉईंट रूट 2 इज डिनोटेड बाय सपोज लेटर D. सो पॉईंट D रिप्रेझेंट रूट 2. हे झालं याचं जस्टिफिकेशन. सो बाय टेकिंग distance AC equal to root 2, draw an arc which intersect or which intersect line L at point D. Point D represent root 2. सो हा पॉईंट झाला रूट 2. समजलं? 1 युनिट घ्या डिस्टन्स AB, व्हर्टिकल डिस्टन्स पण तेवढंच घ्यायचं, जॉईन करा AC जेवढं डिस्टन्स येईल, पायथागोरसने आपण काढलं AC डिस्टन्स रूट 2, हे जेवढं डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स असा आर्क काढला, D ला टच झाला, दॅट पॉईंट रिप्रेझेंट रूट 2. Now represent another problem. Represent, how you represent root 5? Root 5. Represent root 5 on number line. आता रूट 5 कोणत्या दोन इंटिजरच्या मध्ये येईल? रूट 5 कोणत्या दोन इंटिजरच्या मध्ये येईल? आता मला सांगा. 1 स्क्वेअर म्हणजे रूट 1 इज इक्वल टू 1, रूट 4 हे स्क्वेअर्स घ्यायचे सगळे, म्हणजे आपण अंदाज येतो. रूट 4 मीन्स 2, याच्यानंतरचा परफेक्ट स्क्वेअर आहे रूट 9 मीन्स 3. तर रूट 5 कोणत्या दोघांच्या मध्ये येईल? या दोघांच्या मध्ये येईल की ह्या दोघांच्या मध्ये येईल? तर रूट 4 पेक्षा मोठा म्हणजे रूट 4 आणि रूट 9च्या मध्ये येईल. मीन्स रूट 5 विल lie between root 4 and root 9, that is integers कोणते? root 4 means 2 and root 9 means 3. 2 आणि 3च्या मध्ये हा lie होईल. तर आपण काय करायचं? आता रूट 5 तुम्हाला काढायचं असेल तर काय कराल? रूट 5 जर तुम्हाला काढायचं असेल तर काय कराल? आता 2 इंटिजर्स लागेल, म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये म्हणजे डायरेक्ट 2 इंटिजर घ्या तुम्ही. सो इथे 0 हा 1 इंटिजर, एवढंच डिस्टन्स इथे घ्या, डिस्टन्स वेगळं नको. हे 2 आणि हे डिस्टन्स होईल 3, तर या 2 आणि 3च्या मध्ये राहील हा रूट 5. तर तुम्हाला इथून व्हर्टिकल लाईन काढायची आहे, इथे 1 युनिटच, इथे एवढं 2 युनिट नाही. व्हर्टिकल डिस्टन्स शुड बी 1 युनिट. व्हर्टिकल डिस्टन्स ऑलवेज कसं पाहिजे? 1 युनिटच पाहिजे. म्हणजे हे 1 युनिट घेतलं, म्हणजे हे 1 युनिट आणि हे 1 युनिट, हे 2 झालं. हे टोटल किती झालं? 2 युनिट आणि हे 1 युनिट. तर सपोज दिस इज पॉईंट A, दिस इज पॉईंट B, दिस इज पॉईंट C. अगेन CB इज परपेंडिक्युलर, अगेन CB इज परपेंडिक्युलर line L, or you can say line AB also. So CB is perpendicular to line L. Now join AC. Join AC. Again by Pythagoras theorem. आता काय इथे? हां, इथे काय होईल आता? आता मी जास्त डिटेल लिहत नाही इथे. बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. Hypotenuse is AC. One side is AB.
another side is BC. So AC is hypotenuse. Now AB ची व्हॅल्यू काय आहे? AB ची व्हॅल्यू 1 + 1 हे टू स्क्वेअर. आणि BC व्हर्टिकल डिस्टन्स हे कोणताही इरेशनल नंबर तुम्हाला काढायचा असेल तर व्हर्टिकल डिस्टन्स तेवढंच ठेवायचं 1 युनिट. हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. सो 1 स्क्वेअर means 2 square 4 plus 1 square 1 means 5 means AC square is equal to 5. Hence taking square root of both side हा काय √5 म्हणजे AC काय झाला √5. आता AC डिस्टन्स घेतलं कंपासमध्ये आणि असा आर्क मारला इथे तर इथे टच होईल तर हे डिस्टन्स काय झालं इथून इथपर्यंत सपोज E दिस इज √5. सो √5 means point E represent √5. Taking distance AC is equal to √5, draw an arc which intersects line L or AB at point E. This point E represent √5. ओके. नेक्स्ट निगेटिव्ह तुम्हाला दाखवायचं असेल निगेटिव्ह √5 तर तुम्हाला 0च्या लेफ्ट हँड साईडला तसा काढावा लागेल. म्हणजे -2 पासून व्हर्टिकल लाईन काढावं लागेल 1 युनिटची जॉईन करायची आणि -2 आणि -3च्या मध्ये येईल तो येईल -√5. सेम अगेन रिप्रेझेंट सपोज √11 और √7 काही पण घ्या. आता √11 कोणत्या दोन इंटिजर्सच्या मध्ये येईल? √11 will lie in between which two integers? तर मला सांगा 11च्या आधीचा परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे? 11च्या आधीचा स्क्वेअर आहे 3 स्क्वेअर 9 अँड 4 स्क्वेअर 16. या दोघांच्या मध्ये 11 आहे. 9 आणि 16च्या मध्ये 11 आहे. म्हणजे √3चा स्क्वेअर म्हणजे काय होईल? हा √11 काढायचं आहे तुम्हाला म्हणजे √9 √11 √16. तर हा √11 कोणत्या दोन इरॅशनल नंबरच्या मध्ये आहे? √9 आणि √16. आणि √9 म्हणजेच काय 3 आणि √16 म्हणजे काय 4. तर यांच्यामध्ये येईल √11 3 आणि 4च्या मध्ये. म्हणजे तुम्ही व्हर्टिकल डिस्टन्स तर नेहमी 1 युनिटच घ्यायचं आहे तुम्हाला. तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती घ्यायचं आहे? 3 युनिटपासून तुम्ही स्टार्ट करा. नाही तर एकदम समजणारे √2 पासून काढत नाही न्यायचं. तर 3 युनिट्स घ्यायचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. दिस इज लाईन L. 3 युनिट मीन्स दिस इज 0, दिस इज +1, +2, +3, +4. तर या 3 आणि 4च्या मध्ये लाईन येईल म्हणजे इथे येईल कुठेतरी. हां इकडे निगेटिव्ह काढायचं असेल तर या साईडला. तर तुम्हाला 3वर तुम्हाला परपेंडिक्युलर टाकावं लागेल 1 युनिटचा म्हणजे एवढा हा 1 युनिट. नाउ दिस इज सपोज पॉईंट P, दिस इज पॉईंट Q, दिस इज पॉईंट R. सो PR डिस्टन्स काढा तुम्ही आधी. डिस्टन्स PR काढा. PR काढा किती होईल? बाय पायथागोरस थेरम. PR इज इक्वल टू इन ट्रायंगल PQR स्क्वेअर मीन्स हायपोटेन्यूज कोणता इथे? PR. हायपोटेन्यूज माहिती आहे ना राईट अँगलच्या अपोजिट साईडला हायपोटेन्यूज म्हणतात. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 PQ स्क्वेअर प्लस साईड 2 RQ स्क्वेअर. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. PQ किती आहे? 3 स्क्वेअर
पी क्यू किती आहे एवढं 3 अँड आर क्यू 1 स्क्वेअर 3 स्क्वेअर मीन्स 9 प्लस 1 10 पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 10 हेन्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड रूट 10. तर रूट 10 आपल्याला रूट 11 पाहिजे तर हे काय झालं रूट 10 झालं आहे. सो टेकिंग डिस्टन्स पी आर ड्रॉ अँड आर्क विच इंटरसेक्ट दिस लाईन एल ॲट पॉईंट पी क्यू आर एस घ्या किंवा एसला कन्फ्यूज होता तुम्ही 5 सारखं दिसते टी घ्या. दिस इज पॉईंट टी विच रिप्रेझेंट्स रूट 10. हा रूट 10 झाला. तुम्हाला रूट 11 काढायचं आहे तर रूट 11 म्हणजे आता याच्या पुढे येईल तर ते कसं काढणार तुम्ही तर इथून परपेंडिक्युलर टाका या टीवर परपेंडिक्युलर टाका. पुन्हा इथे हा टीवर परपेंडिक्युलर टाकला सेम 1 युनिटच पाहिजे तिथे पण 1 युनिट. नाव जॉईन सपोज दिस इज पॉईंट टी पी क्यू आर एस टी यू ह्या हा दिस इज पॉईंट यू. सो यू टी इज परपेंडिक्युलर दिस यू टी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. नाव जॉईन पी यू जॉईन करा. नाव इन ट्रायंगल पी टी यू in triangle PTU which is hypotenuse here PU. hypotenuse कोणता आहे PU square is equal to PT square. हॉरिझॉन्टल काय आहे हॉरिझॉन्टल साइड कोणती आहे इथे PT आणि व्हर्टिकल साइड आहे UT. PT square प्लस UT square. आता PT डिस्टन्स किती आहे डिस्टन्स पी टी आहे रूट 10. डिस्टन्स पी टी आहे रूट 10 आणि स्क्वेअर यू टी व्हर्टिकल डिस्टन्स ऑलवेज 1 10 रूट 10 स्क्वेअर मीन्स रूट ओनली 10 हे झालं 11 पी यू स्क्वेअर 11. हेन्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड रूट 11. नाव दिस पी यू हे पी यू किती झालं आता रूट 11. आता हे पी यू कंपासमध्ये घेऊन जर तुम्ही असा आर्क मारला तर इथे टच होईल. तर हा पॉईंट म्हणजे रूट 11. सपोज दिस पॉईंट इज डब्ल्यू. सो पॉईंट डब्ल्यू रिप्रेझेंट रूट 11. नाव टेकिंग लेंथ कोणती पी यू इज इक्वल टू रूट 11. ड्रॉ an arc which intersects line L at point कोणता पॉइंटला इंटरसेक्ट झालं W. पॉइंट W रिप्रेझेंट रूट 11. नाव सपोज रूट 17 विचारलं तुम्हाला रूट 17 विचारलं तर काय कराल ड्रॉ और रिप्रेझेंट रूट 17 ऑन नंबर लाईन. तर काय कराल रूट 17 कशाच्या मध्ये लाई होईल रूट 16 रूट 16 नंतर येते रूट 17 रूट 18 19 20 याच्यात परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे 16च्या नंतरचा हा 4 स्क्वेअर आहे म्हणजे 5 स्क्वेअर म्हणजे रूट 25 या दोघांच्या मध्ये लाई म्हणजे हा कशाचा स्क्वेअर आहे 4चा आणि हा आहे 5च्या म्हणजे कोणत्या दोन इंटिजरच्या मध्ये राहील हा रूट 17 4 आणि 5च्या मध्ये राहील. सो हाऊ विल यू ड्रॉ रूट 17. आता शॉर्टमध्ये सांगते मी रूट 17 म्हणजे 4 इंटिजर म्हणजे हा 0 1 2 3 हा 4 5 4 आणि 5च्या म्हणजे इथे येईल तर 4 पासून तुम्हाला व्हर्टिकल लाईन काढावं लागेल आणि जॉईन करायला तर हे किती येईल 4 स्क्वेअर प्लस दिस इज व्हर्टिकल डिस्टन्स 1 स्क्वेअर म्हणजे 16 प्लस 1 17 म्हणजे हे डिस्टन्स इज 17 आणि इथून जर आर्क मारला तर हा होईल रूट 17. रूट 18 म्हटलं तर काय येईल मग आता रूट 17 पासून असं व्हर्टिकल डिस्टन्स काढलं हे जॉईन करा तर हे किती रूट 17 स्क्वेअर मीन्स रूट 17 स्क्वेअर प्लस हे व्हर्टिकल डिस्टन्स 1 युनिट मीन्स 1 स्क्वेअर मीन्स 17 प्लस 1 18 म्हणजे हे डिस्टन्स येईल रूट 18 असा आर्क मारला इथे रूट 18 येईल.
√19, √20, √20, आता √25 म्हणजे 5 अशा तऱ्हेने तुम्हाला हे रिप्रेझेंट करता येईल. नाव सपोज निगेटिव्ह घ्या, एखादा निगेटिव्ह नंबर घ्या. रिप्रेझेंट √3 ऑन नंबर लाईन. निगेटिव्ह √3, निगेटिव्ह म्हणजे 0च्या लेफ्ट हँड साईडला, म्हणजे काय होईल ते ड्रॉ लाईन L. दिस इज पॉईंट O, दिस इज -1, दिस इज -2. आता निगेटिव्ह √3 म्हणजे काय, या दोघांच्या मध्ये 1 आणि 2च्या मध्ये, कारण 1चा स्क्वेअर 1 हा 4 यांच्या दोघांच्या मध्ये. तर तुम्हाला काय करायला लागेल, इथून तुम्हाला व्हर्टिकल लाईन काढावं लागेल, हा व्हर्टिकल लाईन, आणि ही जर जॉईन केली तुम्ही तर काय होईल, हे 1 युनिट आणि हे 1 युनिट, 1 + 1 2, तर हे काय होईल √2. इथनं इथे घेतलं, इथे टच झाला, हा होईल -√2. आणि इथे व्हर्टिकल लाईन काढा तुम्ही. सो दिस इज पॉईंट A, दिस इज पॉईंट B, दिस इज पॉईंट C. जॉईन AC. आता इथे काय येईल, AB². इन ट्रायंगल ABC, CB इज परपेंडिक्युलर टू AB, हेन्स बाय पायथागोरस थेरम काय होईल, AC² इज इक्वल टू AB² प्लस BC² और CB². तर AB किती आहे इथे, AB आहे √2 -√2² प्लस BC आहे 1² मायनसचा स्क्वेअर प्लस आणि √2चा स्क्वेअर 2 + 1 झाला हा √3. AC² इज इक्वल टू 3 मीन्स AC इज इक्वल टू √3, म्हणजे डिस्टन्स AC झालं √3. इथनं जर आर्क काढला तुम्ही तर इथे येईल -√3, हा होईल -√3. -√4 म्हणजे काही -2. सो हे निगेटिव्ह काढायचं असेल तुम्हाला लेफ्ट हँड साईडला. नेक्स्ट SCF and LCM. LCM and SCF of real numbers. How to find LCM and SCF of real numbers? There are several methods of finding LCM and SCF. फर्स्ट याच्यासाठी तुम्हाला सगळे प्राईम नंबर्स लर्न पाहिजे आणि ते प्राईम नंबर्स चांगले लर्न करून घ्या. तर प्राईम नंबर्स लिहून दिले आहे का मागच्या पिरियडमध्ये? प्राईम नंबर्स लर्न करून घ्या आधी. प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 100. 1 to 100 प्राईम नंबर्स लर्न करून घ्या. सो LCM and SCF by prime factorization method. So find LCM and SCF of 36 and 48. समजा दोन्हीही तुम्हाला ॲट अ टाईम काढायचं असेल तर एकाच मेथडने इझी जाते ते. तर कसं करणार? 36चे फॅक्टर्स काय आहे? प्राईम फॅक्टर्स ऑफ 36 अँड प्राईम फॅक्टर्स ऑफ 48. व्हॉट आर प्राईम फॅक्टर्स ऑफ 36? 36 इव्हन नंबर. इव्हन नंबरचा फॅक्टर काय असतो? फर्स्ट फॅक्टर 2 मीन्स 2 1 जार 2 8 जार. अगेन इट इज इव्हन नंबर मी डिव्हिजल बाय 2 मीन्स 2 9 जार. नाव 9चा डिवायझर आहे 3 मीन्स 3 जार. अगेन 3ला 3ने डिवाइड केलं 1 रिमाइंडर 1 येईपर्यंत तुम्हाला असं डिवाइड करायचं आहे. हे झालं जे प्राईम फॅक्टर्स ऑफ 36. काय 36चे प्राईम फॅक्टर्स? 2 × 2 × 3 × 3. 2 × 2 2 टाइम्स. इट ऑकर 2 टाइम्स मीन्स 2 स्क्वेअर आणि 3 ऑकर 2 टाइम्स मीन्स 3 स्क्वेअर. So 36 is equal to 2 square into 3 square.
48 चे फॅक्टर्स, इट इज इव्हन नंबर, सो स्मॉलेस्ट फॅक्टर इज 2, 2 2 जा 4, 2 4 जा. Again 24 is prime number, sorry, even number, its factor, prime factor is 2 again. 2 ने याला डिवाइड करा, 2 1 जा 2 2 जा. अगेन हे वरचे सोडून द्यायचे. 12 ला कशाने डिवाइड होते? 2 ने. पुन्हा 2 घ्या, 6 प्राईम फॅक्टरच घ्यायचे आहे. दुसरे 6, आता 12चे फॅक्टर्स 4 आहे, 3 आहे, 6 आहे, ते घ्यायचे नाही, प्राईम फॅक्टर्स घ्यायचे. 2 ने याला डिवाइड केला की त्याला 6. अगेन 6 इज इव्हन नंबर, सो 2 3 जार, अगेन 3 1 जार, दीज आर फॅक्टर्स. सो 48चे फॅक्टर्स काय आहे? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती वेळा आला? 2 4 टाइम्स मीन्स 2 रेस टू 4, आणि 3 ऑकर ओनली वन्स मीन्स 3 रेस टू 1. हे झाले याचे प्राईम फॅक्टर्स. नाव व्हॉट इज बाय SCF अँड LCM या मेथडने इझी जाते दोन्ही काढायचे असेल तर. SCF मीन्स प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स विथ लिस्ट एक्सपोनंट, ज्याचा लिस्ट, आता इथे 2 पण आहे कॉमन फॅक्टर आणि 3 पण आहे, 2 पण कॉमन आहे आणि 3 पण कॉमन आहे, मग याचा लिस्ट एक्सपोनंट घ्यायचा आहे. सो SCF इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स और प्राईम नंबर्स म्हणतात किंवा डिवायझर्स म्हणतात. प्रॉडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स विथ लिस्ट एक्सपोनंट किंवा पॉवर, विथ लिस्ट एक्सपोनंट किंवा लिस्ट इंडेक्स, ज्यात हां आता इथे 2 आहे, 2 कॉमन आहे, तर 2चा लिस्ट इंडेक्स कोणता आहे? इथे 4 आहे आणि इथे 2 आहे, तर लिस्टवाला कोणता आहे? हां, म्हणजे 2 रेस टू 2. हेन्स SCF इज इक्वल टू 2 रेस टू 2. आणि 3 सुद्धा कॉमन आहे, तर 3चा लिस्ट पॉवर इथे 2 आहे, इथे 1 आहे, म्हणजे लिस्ट कोणता आहे? हां, इथे लिस्ट हा आहे 2 मध्ये आणि 3 मध्ये हा, तर या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे SCF मीन्स 2 स्क्वेअर आणि 3 रेस टू 1. 2 स्क्वेअर मीन्स 4 इंटू 3 मीन्स 12. SCF काय आला? 12. SCF आला इथे 12. आता LCM घ्या. LCM म्हणजे काय? याच मेथडने जर LCM भरायचं असेल, ही मेथड अशी आहे की दोन्हीही सेपरेट करायची गरज नाही. SCF साठी वेगळी मेथड आणि LCMसाठी वेगळी मेथड नाही आहे, एकाच मेथडने तुम्ही दोन्ही ॲट अ टाईम काढू शकता. सो LCM मीन्स व्हॉट? LCM इज प्रॉडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स, इथे लिस्ट घेतले होते, तर LCM म्हणजे ग्रेटेस्ट एक्सपोनंट. प्रॉडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स विथ ग्रेटेस्ट एक्सपोनंट, विथ ग्रेटेस्ट LCM. म्हणजे LCM म्हणजे काय होईल? आता इथे कॉमन फॅक्टर कोणता आहे? आता इथे हा, इथे पण 2 आहे, इथे पण, आणि ग्रेटेस्ट एक्सपोनंट इथे काय आहे? आता हा 2 रेस टू 4 आणि 3चा ग्रेटेस्ट एक्सपोनंट 3, म्हणजे या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे काय होईल? LCM. म्हणजे 2 रेस टू 4 आणि 3चा ग्रेटेस्ट पॉवर किती आहे? 2, म्हणजे 3 स्क्वेअर मीन्स 2 रेस टू 4. 2 रेस टू 4 मीन्स 16. 2 रेस टू 4 मीन्स 16. 2 इंटू 2 इंटू 2, हाऊ मेनी टाइम्स? 4 टाइम्स. इंडायसेस झाला आहे तुमचा 16. 3 स्क्वेअर मीन्स 9. 16 इंटू 9, 16 9 जार 144. 16 9 जार 144. Hence LCM is equal to 144 and SCF or GCD, SCF ला GCD सुद्धा म्हणतात, तो किती आहे? 12. तर ही मेथड चांगली आहे, चांगली लर्न करा ही मेथड कशी केली ती, आणि प्राईम नंबर्स लर्न करा, टेबल्स चांगले लर्न करा. नेक्स्ट another example. Another example घ्या. आता 3 नंबर्स घ्या. फाइंड SCF ला दुसरा वर्ड आहे GCD and LCM of which numbers? 60
48 and 120 तीन नंबरचे LCM आणि SCF काढायचे तुम्हाला. सो नाउ प्राइम फॅक्टर्स ऑफ 60. फर्स्ट फाइंड प्राइम फॅक्टर्स ऑफ 60. काय आहे? 2 ने याला डिवाइड करा, किती ते 30. अगेन हा 2 सोडून द्या. आता 30ला कशाने डिवाइड करायचं? 2 ने. 2 15 जार. 15चा फॅक्टर आहे 3. 3 5 आता 5चा फॅक्टर आहे 5 1. 1 येईपर्यंत तुम्हाला डिवाइड करायचं आहे आणि ह्या साईडला पूर्ण प्राइम फॅक्टर्सच पाहिजे. कॉम्पोजिट नंबर आला नाही पाहिजे. कॉम्पोजिट मीन्स द नंबर्स विच आर नॉट प्राइम. 1 इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. अगेन 48चे फॅक्टर्स 2 ने डिवाइड करा. 2 2 जार 2 4 जार. अगेन 24ला कशाने डिवाइड होते? 2 2 1 जार 2 2 जार. अगेन 12ला कशाने डिवाइड होते? 2 6 जार. अगेन 6ला कशाने डिवाइड होते? 2 3 जार. अगेन 3ला कशाने? 1. 120 फॅक्टर्स ऑफ 120. 120 इज अ प्राइम नंबर, सॉरी इव्हन नंबर, सो इट इज डिव्हिजिबल बाय 2. एनी इव्हन नंबर. सगळ्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट लर्न पाहिजे त्याच्यासाठी. 2 3. आता हे छोटे नंबर्स आहे. मोठे नंबर्स असताना तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट सगळ्या माहीत पाहिजे. सो 2 2 6 जा 2 0. अगेन 60चा डिवायझर आहे 2. 2 30 जार. अगेन 30चा डिवायझर आहे 2 15 जार. अगेन 15चा डिवायझर आहे 3. असेंडिंग ऑर्डरनेच फॅक्टर्स लिहायला पाहिजे. नंतर 5चा डिवायझर आहे 5 1. सो फॅक्टर्स, प्राइम फॅक्टर्स ऑफ 60. हाऊ विल यू राईट 60 इन एक्सपोनंट फॉर्म? In exponent form 2 into 2 means 2 square. Again 3 occurs only once. 5 occur only once. 5 raised to 1 or नाही लिहिलं तरी चालेल. 48चे फॅक्टर्स आहे 2 into 2 into 2 into 2 2 raised to 4 आणि 3. आणि 120चे फॅक्टर्स आहेत 2 into 2 into 2 3 टाइम्स आहे म्हणजे 2 क्यूब 3 आणि 5. सो व्हॉट इज माय SCF? SCF म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? प्रॉडक्ट ऑफ कॉमन प्राइम फॅक्टर्स विथ लिस्ट एक्सपोनंट किंवा लिस्ट इंडेक्स. त्याच्यात कॉमन फॅक्टर कोणता कोणता आहे? 2 2. तर इथे 2चा पॉवर लिस्ट कोणता आहे याच्यामध्ये? 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर. 3चा कॉमन पॉवर कोणता इथे? 3 raised to 1 आहे. इथे 3 raised to 1 आहे. 3 raised to 1 आहे म्हणजे 3 ओनली. आणि 5चा लिस्ट पॉवर काय आहे? इथे पण 5 आहे. इथे पण 5 raised to 1 आहे. आणि इथे कॉमन नाही आहे म्हणजे इथे 5 raised to काही नाही म्हणजे काय आहे? इथे 5 नाही. 5चा पॉवर म्हणजेच काय आहे? 5 raised to 0. मग तो लिहायचाच नाही. इथे 5 कॉमन नाही आहे ना, मग 5 लिहायचंच नाही. म्हणजे हा झाला SCF मीन्स 2 स्क्वेअर 4 आणि हा 3. 4 3 जार 12. बघा इथे कन्फ्यूज होऊ नका. इथे 5 नाही आहे म्हणजे हा 5 कॉमन नाही आहे इथे, त्यामुळे 5चा पॉवर इथे आपण घेतलाच नाही. कॉमन फॅक्टर पाहिजे 12. नाव LCM. LCM कसं काढाल? प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर्स विथ ग्रेटेस्ट इंडेक्स. बरं सपोज इथे 5 raised to 0 घेतला तुम्ही. आता मी तुम्हाला 5 raised to 0 सांगितलं होतं ना. 5 raised to मध्ये लिस्ट कोणता आहे? 0. मग 5 raised to 0ची व्हॅल्यू काय आहे? इंडेक्सची 1. त्यामुळे इथे 12 इंच आहे. आता LCM मध्ये काय? कॉमन फॅक्टर विथ ग्रेटेस्ट इंडेक्स 2 2 2. इथे ग्रेटेस्ट इंडेक्स काय आहे? 2 raised to 4. ग्रेटेस्ट इंडेक्स आहे 2 raised to 4. 3चा ग्रेटेस्ट इंडेक्स काय आहे? सगळ्या ठिकाणी सेमच आहे म्हणजे 3 raised to 1. आणि 5चा ग्रेटेस्ट इंडेक्स काय आहे? इथे 1 आहे, इथे 0 आहे, इथे 5 आहे म्हणजे 5. यांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 raised to 4 मीन्स 16 आणि 5 3 जार 15. प्रॉडक्ट करा. 15 6 जार 90. 15 1 जार 15. 15 प्लस 9 24. हा झाला त्याचा LCM. आता तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल
तर रिमेंबर HCF हा LCMचा फॅक्टर असला पाहिजे. HCF हा LCMचा फॅक्टर म्हणजे 12ने याला डिवाईड झालं पाहिजे. हो तर 12ने डिवाईड. दुसऱ्या मेथड अजून आहेत पण त्या वेगवेगळ्या कराव्या लागते. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला फक्त HCF काढायचं आहे किंवा LCM घ्यायचा असेल, यांचं फक्त LCM काढायचं असेल तर दुसरी ही मेथड आहे 48 120. LCMसाठी काय मेथड आहे इथे, या तिघांचा फॅक्टर आहे 2, 230, 224, 260. आता या तिघांना डिवाइड होते 2ने, 215, 212, 230. अगेन याचा फॅक्टर आहे 2ने याला डिवाइड होत नाही, याला होते 6, 215. अगेन याला 3ने डिवाइड होते 3 5 जार 3 2 जार 3 5 जार. अगेन 2 घेतलं तर काय इथे 2ने डिवाइड केलं तर 2 याला डिवाइड होत नाही, फ्रॅक्शन हे नको, पूर्ण कंप्लीट डिवाइड झालं पाहिजे. 2 1 जार 2 5 जार आणि 5 1 जार 1 1 1 1 1 येईपर्यंत करायचं आहे. फक्त LCMसाठी मेथड आहे. आणि ह्या प्राईम नंबर्सचा प्रॉडक्ट करून बघा 2 2 जा 4 4 2 जा 8 8 3 जार 24 24 10 जार आलं 240. ही एक मेथड आहे LCMसाठी. आणि ह्याच मेथडने जर तुम्हाला HCF काढायचं असेल तर HCFसाठी मेथड अशी आहे, HCFसाठी मेथड वेगळी आहे. ही मेथड जर तुम्हाला HCF काढायचं असेल तर या LCMमध्ये कसं तिघांपैकी एक डिवायझर असेल तरी चालते. ती HCFमध्ये तिघांचा एक कॉमन डिवायझर पाहिजे. या तिघांचा कॉमन डिवायझर आहे 2. 2ने डिवाइड करा 30, 224, 260. अगेन या तिघांचा कॉमन डिवायझर आहे 2, 215, 212, 230. आता या दोघांचा 2 डिवायझर आहे पण याचा 2 डिवायझर नाही आहे, तर तिघांचा कॉमन डिवायझर पाहिजे. तर तुम्हाला 2 घेता येणार. मग 3 5 जार 3 याला 3 4 जार आणि 3 10 जार. आता या तिघांचा कॉमन डिवायझर नाही आहे. 2ने याला होते 5ला होत नाही, 5ने याला होते 4ला होत नाही. त्यामुळे या तिघांचा कॉमन डिवायझर नाही, म्हणजे HCF म्हणजे आता एवढा होईल, म्हणजे 2 × 2 × 3 किती झालं 12. ही एक मेथड आहे HCFची. याच्यात कॉमन डिवायझर पाहिजे. LCMमध्ये कॉमन नसले तरी चालते, शेवटी 1 1 येईपर्यंत काढायचं. तर ही सेपरेट करावं लागते इथे. पण ह्या मेथडमध्ये तुम्हाला LCM आणि HCF दोन्ही तुम्ही ॲट अ टाईम काढू शकता. तर ही मेथड खूप युजफुल आहे. ही चांगली प्रॅक्टिस करायची. आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम इझी जातात. नाउ डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2. सो एनी इव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. एनी इव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. नंतर 3 डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. काय आहे 3ची टेस्ट, सम ऑफ डिजिट्स. एखाद्या नंबरमध्ये सम ऑफ डिजिट्स जर तुम्ही केलं तर सपोज आता 96 काय आहे, इव्हन नंबर आहे म्हणजे याचा एक डिवायझर काय आहे 2. नंतर यांची सम काय होते 9 + 6 15. ह्या समला जर 3ने डिवाइड होत असेल देन इट इज डिव्हिजिबल बाय 3. नाउ सम ऑफ डिजिट्स इज 15. 15 इज डिव्हिजिबल बाय 3. हेन्स 96 इज डिव्हिजिबल बाय 3. नंतर 4ची टेस्ट काय आहे, लास्ट 2 डिजिट मीन्स सपोज 3 नंबर 1 2 3 5 6 4 डिजिट नंबर आहे. 4 डिजिट नंबर आहे, ह्याला 4ने डिवाइड होते की नाही कसं बघायचं, पूर्ण डिव्हिजन करून नाही पाहायचं, फक्त लास्ट 2 डिजिट पाहायचे. हे लास्ट 2 डिजिट काय आहे 56. 56ला 4ने डिवाइड होते, 4 1 जा 4 4 4 जा 16. 56ला 4ने डिवाइड होते म्हणजे ह्या पूर्ण नंबरला कशाने डिवाइड होते 4. मीन्स दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. टेस्ट ऑफ 5 काय आहे, टेस्ट ऑफ 5 देर शुड बी 0 or 5 ॲट युनिट प्लेस. युनिट प्लेसला काय पाहिजे म्हणजे 2 3 5, एकतर 5 हा युनिट प्लेस 5
or 2 3 5 0 हे दोन जर डिजिट असेल 5 or 0 then that number is divisible by 5. Divisibility test of 2 काय आहे इव्हन नंबर. Divisibility test of 3 if sum of digits is divisible by 3 then that number is divisible by 3. Divisibility test of 4 if two digit number is divisible by 4 means last two digit number is divisible by 4 then that number is divisible by 4. Test of 5 if there is 0 or 5 at unit place then that number is divisible by 5. Now divisibility test of 6 काय divisibility test of 6 it should be even number and divisible by 3 म्हणजे तो नंबर 2 आणि 3 2 3 are 6 तो नंबर 2 आणि 3 दोघांनी डिव्हिजिबल होत असेल देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. सो तर 6 पर्यंतच्या टेस्ट झाल्या नंतरच्या आपण नेक्स्ट पिरियडला